जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. ओझरडे वर्सेस शिवशक्ती सुरूर. एका बाजूला वॉरियर्स संघ तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर. बॅटिंग मार्क वरती लेफ्ट हँडेड बॅटर अमोल कदम आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आकाश परांदे या दोघांची जोडी. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत शिवशक्ती संघासाठी स्ट्राईक बॉलर शुभम. जबरदस्त मॅच आहे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये अमोल. बॅटिंग मार्क वरती रेडी. राईट आर्म ओव्हर द विकेट साठी. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जबरदस्त मॅच. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन बलाढ्य संघांमधला हा कलगीतुरा. रिव्ह्यू नसणार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट साठी. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी आहे समोर. बॅटिंग मार्क वरती अमोल. हो हो, पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. आणि ज्या पद्धतीने स्लोपर वन बॉल होता. अमोल यांचा विचार केला तर बॅट स्विंग जबरदस्त आहे. बॅट ज्या वेगात फिरते ना त्या मिस टाइम स्ट्रोक देखील चांगले क्लिअर होऊ शकतात. परंतु समोर शुभम आहेत आणि शुभम यांचा विचार केला तर व्हेरिएशन देखील दाखवतात. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अपील केलंय. इट्स अ वाईड बॉल. अपीलमध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी होता, परंतु शुभम यांनी चांगली अंपायरिंग इथं दबाव आणण्याचा प्रयत्न होता. परंतु एक सिंगल वाईडची आपल्याला पाहायला मिळेल. शिवशक्ती सुरूर या संघाचा विचार केला तर याही संघाची तालीम मजबूत आहे. सूरज मोहिते सारखा खेळाडू डीप लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो. 3G ऑलराऊंडर आहेत. यावेळेस आर्म साईडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत गौरव. बॉलला चांगल्या प्रकारे फील्ड करतायत. होम ग्राउंड वरती चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट करून आता आकाश स्ट्राईक वरती. शिवशक्ती सुरूर होम ग्राउंड वरती अनेक मॅचेस खेळलेले आहेत आणि अनेक मॅच मध्येच खूप चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली आहे. तर ओझरडे वॉरियर संघाचा विचार केला तर या ग्राउंड वरती अनेक बक्षीस किंवा अनेक प्रथम क्रमांकाचे कॅश प्राइज या ग्राउंड वरती या संघाच्या नावावरती आहेत. त्यामुळे दोन बलाढ्य संघ आहेत. आकाश बॅटिंग मार्क वरती. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला. हेलिकॉप्टर उडवलंय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये नाही आहेत. गॅप मधून बॉल फरार. सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा चौकार. आकाश यांचा विचार केला तर मिनी हेलिकॉप्टर खेळण्यासाठी जाणले जातात आणि मिड विकेट रिजन स्ट्रॉंग आहे. मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी जाणले जातात. आडवा बॅट किंवा अक्रॉस द बॅट चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळले जातात. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 6 रन्स आर ऑन द बोट. जबरदस्त लढाई. एक जबरदस्त कलगीतुरा पाहायला मिळतोय. अभी तो कई लड़ाइयां बाकी है, कई इम्तिया बाकी है. नापिए मुट्ठी भर जमीन पूरा आसमान बाकी है. चला स्पीड घ्या. प्रत्येक बॉल नंतर फील्ड पोझिशन चेंज करू नका. ओव्हर द विकेट. यावेळेसचा स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय आणि हा बॉल चाललाय 2 धावांसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. दोनच्या मदतीने पॉवर प्लेची पहिलीच ओव्हर. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती. एक वाईड आला, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर डबल. अशा टोटल आपण जर पाहिलं धावा तर 8 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आकाश यांचा विचार केला तर आकाश यांनी एक चौकार खेळलाय. एक चांगला स्ट्राईक रेट आहे. लोअर फुल टॉस ऑन साईडला. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. स्टॉप बॉल केलाय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. आणि कालच्या दिवसापासून जर आपण पाहिलं ना तर
हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिलेले आहेत, कारण काल 84 धावा या ग्राउंडवरती बनवणारी टीम आपण पाहिली आहे. हो, यावेळेस स्टोक फसला, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत, पकडली कॅच, आकाश फरांदे बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन. एक जबरदस्त हादरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. महत्वाचा खेळाडू बॅक टू पवेलियन, नवीन बॅटर कॉन्स्टेबल नितीन कदम. सातारा पोलीस नितीन कदम मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये महत्वाची विकेट आली, आकाशला थांबवलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय नितीन. तर बॉलिंग ट्रॅक वरती गौरव गजानन गवळी अर्थात 3G. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आपण पाहतो. 30R सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर डीप लॉंग ऑफ आहे आणि डीप लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक 30R सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर, अमोल वर्सेस गौरव. एक चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. स्लोवर वन, गतीमधलं परिवर्तन आणि हा डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. पहिला बॉल डॉट बॉलला एक व्हेरिएशन दाखवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमोल आतापर्यंत शांत आहेत, बॅटमधून 3 बॉल खेळलेत, 1 धाव बनवलेले आहे. खास करून पाचगणी परिसरामध्ये लेदर क्रिकेटसाठी देखील जाणले जातात. हो, याही वेळेसचा बॉल चांगला, अख्खूट टप्प्याचा ज्यावेळेस आपण पाहिलं ना तर स्लोवर वन होता आणि लोअर फुल टॉस मैदानामध्ये लगातारचे 2 चांगले बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अमोल यांची बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळते, परंतु वेगानं झाली आणि हळूवार बॉल निघून गेला. 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, परंतु ज्या पद्धतीनं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय गौरव यांनी, परंतु अमोल यांचा विचार केला तर विस्फोटक फलंदाज आहेत, सेट होण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही. यावेळेस शॉर्ट पिच आणि शॉर्ट पिचला नसेल माफी. अमोलचा लांब लचक टोला, आसमानी हाय अँड हँडसम ग्लोरियस स्ट्रोक. अख्खूट टप्प्याच्या बॉलला एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो अमोलच्या बॅटमधून. आणि आपण जी चर्चा केली, या खेळाडूला सेट होण्यासाठी जास्त काळ लागत नाही. एखादा जर बॉल खराब पडला तर तिथून पुढे बॅट तळपू शकते आणि ती गौरव यांची चूक. इथून पुढे आता काय पाहायला मिळेल, षटकार आला आणि षटकारानं स्कोर काढला, आला आकार 14 धावा. हो, पुन्हा एकदा अख्खूट टप्प्याचा बॉल होता, इथं देखील संधी होती ऑन साईडला स्ट्रोक येण्याची, परंतु इथं आपण पाहिलं बीट झाले, सबसेल बीट स्वतःवरती नाराज. डॉट बॉल येतोय, एक षटकार आल्यानंतर कमबॅक गौरवचं. आतापर्यंत गौरव यांनी देखील चांगले बॉल हाताळलेत, 4 बॉल चांगले आपल्याला पाहायला मिळाले, एक षटकार आलाय त्यामध्ये. अजूनही 2 बॉल या ओव्हर मधले महत्वाचे. हो, यावेळेसचा स्ट्रोक फसलाय, बॉल हा ऑन साईडला खेळाय 30R सर्कलमध्ये. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगल कंप्लीट केल्यानंतर आता नितीन बॅटिंग मार्क वरती असतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 15 धावा धाव फलकावरती आहेत. एक इंटरेस्टिंग मॅच, जबरदस्त मॅच आहे, हाय व्होल्टेज मॅच. अनेक मोठा प्रेक्षक वर्ग जुळला या मॅच पाहण्यासाठी आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील खूप प्रतिसाद मिळतोय. अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन मधल्या ह्या दोन्ही महत्वपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये आपण बावधन सारखा देखील संघ पाहणार आहोत. जबरदस्त संघ आहे. हो, यावेळेस अपील केलंय, अपील मध्ये उत्साह आहे, परंतु डॉट बॉल पंचांनी कळवलाय. डॉट बॉल, 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस 15 धावा धाव फलकावरती. 15 रन्स आर ऑन द बोर्ड. आकाश परांदेची विकेट आल्यानंतर ओझरडे संघाच्या धाव फलकाला पुरेपूर ब्रेक लावलाय. जबरदस्त लढाई आहे दोन्ही संघांसाठी.
आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा शुभम यांना आमंत्रित केलंय. शुभम इज द बॉलर आणि बॅटिंग मार्क वरती असतील अमोल. अमोल यांचा विचार केला तर आतापर्यंत 7 बॉल फेस केले, त्यांनी 8 धावा बनवलेल्या आहेत. तर शुभम यांनी सफल ओव्हर डिलिव्हर केली आहे. अजूनही 18 बॉल मध्ये 3 ओव्हर आहेत. अजूनही खूप मोठा पल्ला आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. शुभम वर्सेस अमोल अशी लढाई. सफल झाले. ऑन साइडला केलाय परफेक्ट मिडल आणि काऊ कॉर्नरला जाणारा एक हाय अँड हँडसम ग्लोरियस षटकार. यावेळेस अमोल यांनी ओळखलंय जोरात बॅट फिरवत असताना मात्र बॉल कनेक्ट होत नाहीयेत आणि म्हणूनच अगदी हलक्या हाताने स्ट्रोक खेळला आणि असा स्ट्रोक खेळलाय की शिवशक्ती सुरूर संघाने देखील एन्जॉय केलाय. ऑन साइडला काऊ कॉर्नरला षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार येतो तेव्हा गोलंदाज थोडा दबावात येऊ शकतो, परंतु शुभम स्ट्राईक बॉलर आहेत आणि होम ग्राउंड देखील आहे. हो, इथं भरपूर बाहेरून बॉल निघून गेलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाते. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव जाणवतोय शुभम यांच्यावरती, परंतु कमबॅक करण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील. 22 धावा आहेत. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. ओ पुन्हा एकदा काय फटका खेळला यार. इलेव्हेशन लांबी आणि जबरदस्त टोला आउट ऑफ द पार्क वाला अमोलचा ब्रँडेड हिट. दुसरा हिट पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. वाई तालुक्याचा बकासूर म्हणून या खेळाडूला ओळखतात. दोन बॉल आणि 2 पॉवरफुल हिट मैदानामध्ये. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरून बॉल वाईट बॉल. थोडासा दबाव पाहायला मिळतोय. हो बॅटची एज होती परंतु कॅच मिस. मॅच मध्ये इंटरेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. बॅटची स्ट्रॉंग एज होती परंतु कॅच थोडासा पुढे आला. दोन षटकार आतापर्यंत आलेले आहेत. ओ यावेळेसचा बॉल इट्स अ नो बॉल. पिचच्या बाहेर पडलाय आणि पुढचा बॉल आहे फ्री हिटचा. उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. नितीन कदम नॉन स्ट्रायकिंग एंडवरती येत आहेत आणि त्यांच्याबद्दल अपडेट येते. काल नितीन कदम यांनी 1 ओव्हर आणि 27 धावांची खेळी केलेली आहे 5 गणीमध्ये. ओ यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला डीप लॉंग ऑफ मध्ये अमोल कदम सेट ऑन फायर. अमोल कदम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावायला सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये शांत होते परंतु या ओव्हरमध्ये काय फटकेबाजी केली आहे. अगदी डिस्कशन करायला भाग पडणारी फटकेबाजी. आणि फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट म्हणलं जातं ना. थोडा मागच्या 1 हंगामामध्ये फॉर्मची जगडत असणारा खेळाडू होता परंतु या हंगामामध्ये किंवा या टुर्नामेंटमध्ये या खेळाडूंना निश्चित प्रभावित केलेला आहे. आणि अनेक मोठ्या टुर्नामेंट किंवा लांबलचक षटकार खेळण्यासाठी का परिचित आहे हे सांगितलंय. डिस्कशनसाठी भाग पाडलं गेलंय. तब्बल 36 धावा धावफलकावरती. या ओव्हरचा विचार केला तर एक्स्ट्रा धावा देखील आल्या आणि 3 षटकार देखील आलेले आहेत. अजून 2 बॉल आहेत का. एक मोठी ओव्हर पाहायला मिळते. अमोल कदम बकासूर. टप्प्याचा बॉलला नसेल माफी. परफेक्ट मिडल. चौथा आला. हो चौथा मॅग्नाफिसेंट हिट. अमोल कदम आज तू तुमच्या गे. याच नावाचं वादळ गोंगावलंय.
कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग केली जाते आणि जे षटकार पडलेत ते खूप मोठे हाय अँड हँडसम पाहायला मिळालेत. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतो. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत तब्बल 42 धावा आणि 13 बॉल फेस करत असताना अमोल वैयक्तिक बनवतोय 32 धावा. म्हणजे या आधीच्या ओव्हरमध्ये 8 बॉल आणि 7 धावा बनवल्या होत्या. या ओव्हरमध्ये संपूर्ण सामन्याचं चित्र पालटणारी गोलंदाजी आणि जी काही चर्चा केली जाते, स्ट्रॅटेजी फसली का, गौरव गवळी यांची सफल ओव्हर आली होती दुसरी. तिसऱ्या ओव्हरमध्ये शुभम यांना आमंत्रित केलं गेलं, त्यानंतर स्टोक आलेत परंतु कॉन्फिडन्स दिलाय. पहा हे क्रिकेट आहे. सगळ्या खेळाडूंनी पुन्हा एकदा त्या खेळाडूवरती विश्वास ठेवलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेसचा बॉल चांगला आहे. हे कमबॅक आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल डॉट बॉल येतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 42 धावा आहेत. 42 धावा धावफलकावरती. स्कोर कार्डचा आलेख वाढलाय. जे आपण चर्चा करतोय, नितीन कदम यांनी कालच्या पाचगणीच्या लेदर टुर्नामेंटमध्ये आम्हाला तुषार सावंत सर यांनी माहिती पोहोचवली आहे. खऱ्या अर्थानं तुषार सावंत देखील वाई तालुक्यामध्ये क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि अनेक युवा खेळाडूंना देखील संधी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. 42 धावा 3 ओव्हरच्या अखेरीस. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. चौथ्या षटकामध्ये संदीप साळुंखे बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुमित वर्सेस नितीन, संदीप वर्सेस नितीन अशी मॅच आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल नितीन बीट झालेले आहेत. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची शिवशक्ती सुरूर संघाकडे संधी आहे. अजूनही 11 बॉल आहेत आणि या ग्राउंडवरती 80 धावा देखील सेफ नाहीयेत. हे दोन्ही संघांना माहिती आहे, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 80 धावा देखील बनलेल्या आहेत. 40 धावा देखील चेस करत असताना प्रॉब्लेम आलेले आहेत. बॅटिंग विकेट आहे. यावेळेस स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येईल का? आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर रिजन मध्ये आले. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश. मिस टाइम स्ट्रोक होता. कॅच महत्वाचे आहेत. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. संदीप चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल वेट केला आणि पाठवलाय आउट ऑफ द पार्क. यावेळेस नितीन कदमचा टोला आहे. हा देखील आसमानी षटकार येतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटकाराच्या मदतीने टोटल 50 धावा धावफलकावरती ओझरडे संघाच्या लागतात. अर्धशतक होईल साजरं. 50 रन्स आर ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. अमोल आणि अमोलच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि महत्वाचा खेळाडू नितीन कदम यांची विकेट घेते. संदीप यांनी ती कारनामा केला. यांनी ती सफलता मिळवून दिलेली आहे आणि आता नितीन कदम बाद झाले आणि मैदानाच्या आतमध्ये निखिल तांगडे. ओझरडे वॉरियर्स वर्सेस शिवशक्ती सुरूर अशी मॅच आपण अनुभवतोय. दोन्ही संघांमध्ये बलाढ्य खेळाडूंचा भरणा आहे.
समोरच्या बाजूला जर विचार केला ना तर रोहित डीप लॉंग ऑफ मध्ये आहे, हा एक हार्ड हिटर आहे. त्यासोबत सूरज याही खेळाडूची खेळी पाहण्यासारखी असेल सेकंड इनिंगमध्ये. त्यासोबत आपण जर पाहिलं तर 3G अर्थात गौरव गवळी जबरदस्त बॅटर आहेत, होम ग्राउंडवरती चांगली बॅटिंग केली जाते. परंतु आत्ता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हार्ड हिटर निखिल तांगडे. यावेळेस स्ट्रोक आडव्या बॅटने खेळायचा, ऑन साईडला शफल होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि एकाच सिंगलवरती थांबवलं जाते. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटक क्रमांक 4 मध्ये निश्चित संदीप यांनी ब्रेक लावलाय धावफलकाला आणि हा ब्रेक लावलेला निश्चित मोमेंटम शिफ्ट करून देईल का पाहायचंय. ओव्हर नंबर 3 मध्ये धावफलकाला आकार आला, परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये पुरेपूर ब्रेक लावण्याचं काम केलं जातंय धावफलकाला. परंतु अमोल फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आता बॅटिंग मार्क वरती आहे. बराच काळ नॉन स्ट्रायकिंग वरती उभा होता. टप्प्याचा बॉल वेट केला, पिक केला, आपल्या रडर मध्ये आला आणि आपल्या डगआउटला सलामी देणारा षटकार ठोकला. हलक्या हाताने षटकार खेळला आणि 4 ओव्हरच्या अखेरीस ओझरडे वॉरियर्सच्या संघाच्या 57 धावा. 57 रन्स ऑन द बोर्ड. 4 ओव्हरचा केस संपला. आता शेवटचे 6 बॉल महत्वपूर्ण आहेत. अमोल कदम पर्सनली 15 बॉल मध्ये 38 धावांची खेळी केलेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती, समोर निखिल. हो, यावेळेसचा बॉल टप्पा पडला आणि खेळाडू देखील कोसळलाय. बॅटची एज घेऊन निखिल तांगडे मैदानाच्या आतमध्ये कोसळतायत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट बॉल, अप्रतिम बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. वाडवा बॅटने खेळला ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या वाक्या बाहेरचा बॉल, 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय. चौकार आणि चौकाराच्या मदतीने 61 धावा तब्बल धावफलकावरती. 61 रन्स ऑन द बोर्ड. आजच्या दिवसामधला हायएस्ट टोटल आपण पाहतोय. अजून एक 4 बॉल. येणारे 4 बॉल महत्वाचे आहेत. रोहित वर्सेस निखिल. यावेळेस स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. हा कॅच महत्वाचा आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कॅच फसला. 2 धावांचा कॉल मिळतोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 2च्या मदतीने धावफलक 63 या धावसंख्येवरती. अजूनही 3 बॉल आहेत. रोहित यांनी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. एक चौकार आलाय जरूर, परंतु आतापर्यंत 3 बॉल डिलिव्हर करत असताना 6 धावा बनवलेल्या आहेत. जबरदस्त मॅच. शिवशक्ती सुरूर वर्सेस ओझरडे वॉरियर्स. हो, खोलवर टप्प्याचा बॉल आहे. यावेळेस ऑन साइडला चौकार येतोय. 4 धावांसाठी खेळलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधला निखिल जगताप तांगडे यांच्या बॅटमधून चौकार. अजूनही 2 बॉलचा केस शिल्लक आहे आणि धावफलकावरती तब्बल 67 धावा लागतायत.
2 बॉल महत्वाचे. निखिल यांचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल फेस केलेत, 11 धावा बनवलेल्या आहेत. आणि अमोल यांनी 15 बॉल फेस करून 38 धावा बनवलेल्या आहेत. यावेळेस स्ट्रोक आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल कंप्लीट. एक चांगली सफल ओव्हर आपण पाहतो आतापर्यंत. 68 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. रोहित कमबॅक करणारी ओव्हर आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता बॅटिंग मार्क वरती अमोल. हा स्ट्रोक फसला आहे. ऑन साईडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवरती थांबून एक सफल ओव्हर. रोहित यांनी कमबॅक करणारी ओव्हर डिलिव्हर केले. धावफलकावरती तब्बल 69 धावा लागत आहेत मॅच जिंकण्यासाठी. 30 बॉल आणि 70 धावांचं आव्हान ठेवण्यात येते शिवशक्ती सुरूर या संघाच्या विरोधात. चला स्पीड आपली दोन्ही संघ, ओझरडे संघ आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि शिवशक्ती सुरूर आपले सलामीचे बॅटर रेडी ठेवा. टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मोरे डेकोरेटर्स योगेश यांना विनंती आपण कॉम बॉक्सशी संपर्क करा. ओझरडे टीम आपल्याला विनंती लगेच मैदानाच्या आतमध्ये या. टीम ओझरडे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघ पहा आजच्या दिवसामध्ये ग्रँड फिनाले आणि मेगा फायनल कमिटीचा स्ट्रिक्ट कॉल आहे. टॉस करूया आपण. चला बावधन ए आणि भुईंज महालक्ष्मी 11 भुईंज दोन्ही संघांचे संघ कर्णधार टॉस साठी या. लगेच कॉम्बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. ओझरडे टीम लास्ट कॉल. चला बावधन संघ आणि भुईंज संघ. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पंच रेडी व्हा. चला टॉस साठी महालक्ष्मी 11 भुईंज बावधन संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मयूर टॉस करूया आपण. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये रेडी व्हा. 70 धावांचं लक्ष आहे.
सहकार्य करा. टॉस केला जातोय मॅचचा. यानंतरची मॅच भुईंज वर्सेस काळभैरवनाथ 11 बावधन या दोन संघांमधला महत्वाचा सामना. दत्तात्रय तळगिरे यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. टॉस जिंकलाय भुईंज टीमने. आपला डिसिजन कळवा. यानंतरचे सर्व सामने 4 ओव्हरचे आहेत. नोंद घ्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. तरुण बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. तरुण सोनवणे बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग मार्क वरती अजय, हार्ड हिटर अजय म्हणून ओळखले जातात. हा बॉल ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 धावांचा कॉल. दोनच्या मदतीनं धावफलकाला आकार आला. धावफलकावरती 2 धावा. धावफलकावरती 3 धावा लागतायत. यावेळेस बॉल खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये आकाश बॉलला फील्ड करू शकले नाही. ते एक सिंगल कंप्लीट झाली आहे. आणि आता लेफ्ट हँडेड बॅटर होम ग्राउंड असणार अर्थात अमोल बांदल. अमोल कदमची ओझरडे संघासाठी आपण जी खेळी पाहिली ना तीच अपेक्षित आहे आता अमोल बांदल कडून. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. नाव देखील सेम आहेत. अनुभव देखील तेवढाच आहे. आणि दोन्ही बलाढ्य खेळाडू आहेत. अमोल बांदल कडून विशेष करून अनेक अपेक्षा आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू. हो यावेळेस स्वीप स्ट्रोक ऑन साइडला आणि बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. येतोय चौकार. फुल टॉसला नसेल माफी. फुल टॉस बॉलचा प्रहार. अमोल बांदलचा कडक कडकडीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा लागतायत. 8 रन्स आर ऑन द बोर्ड. 70 धावांचं लक्ष आहे. चला बॉल देऊन सहकार्य करा नवीन. जर बॉल सापडला नसेल तर जबरदस्त मॅच आपण अनुभवतोय. पूर्व टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर कमबॅक केलाय आणि एक डिक्लेअर धाव मिळते. विहिरीत गेलाय का? नवीन बॉल द्या. निलेश माने यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो अनेक वाई तालुका क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी शुभागमन होते. 9 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉलवरती प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन दी बॉल. कॅच फसलाय आणि त्यानंतर पंचांचा 2 धावांचा इशारा डिक्लेरेशन झोनमध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा. 11 रन्स आर ऑन द बोर्ड. एक बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हर मधला.
चला टीम मीटिंग साठी वेळ नाहीये. अमोल बांदल बॅटिंग मार्क वरती. काही वेळेचा बॉल ऑन साइडला चांगला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून मस्तक पेदस्तक. अमोल बांदलचा क्लास पाहिला मिळतोय. फुल टॉस बॉल वरती प्रहार पाहिला मिळाले. तिन्ही फुल टॉस आणि तिन्ही फुल टॉसचे केले लॉस. चौकाराच्या मदतीने 15 धावा. मॅच ऑन. 70 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस आडवा बॅटनं ऑन साइडला. सूरज जैसा बनना आहे तो सूरज जैसा तपना होगा. आणि विलास वरती आक्रमण चढवले. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. मॅग्निफिसंट हिट. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूला तालीम मजबूत आहे. दोन्ही बाजूला तगडे खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. याही वेळेस बिग हिट. होम ग्राउंड वरती 2 ब्लास्ट. आणि धाव फलकाला आला आकार. धाव फलकावरती तब्बल 27 धावा. सूरज यांची जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 2 बॉल आणि 2 मॅग्निफिसंट हिट. राज कोहली यांचं अतिशय उत्कृष्ट असं योगदान या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर पाहायला मिळतंय. त्यांनी त्वरित त्याच पद्धतीने आपण पाहतोय अजय मोहिते यांनी जर लगातार 3 षटकार केले तर सूरज मोहिते यांनी जर लगातार 3 षटकार खेळले तर अजय मोहिते छोटा भाऊ यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. चला स्पीड घ्या. मॅच स्टार्ट करा. चला नवीन बॉल आलाय. मॅच स्टार्ट ठेवा. भरपूर वेळ लागतो या मॅचला. टीम मीटिंग करू नका. सत्तावीस धावा धाव फलकावरती. जबरदस्त मॅच. 70 धावांचं लक्ष. लगातारच्या तिसऱ्या षटकाराला अजय मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. विलास बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. विलास गायकवाड. हा बॉल महत्वाचा. 500 रुपयांचा बॉल आहे. हो लगातारचा तिसरा बॉल देखील चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 3 बॉल आणि 3 हिट. सुपर हिट केलेत फलंदाजाला. जबरदस्त बॅटिंग. 500 रुपयांचे मानकरी अजय मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज.
पुन्हा एकदा कॅश प्राइज, सलग 6 षटकार खेळले तर 2100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 33 धावा तब्बल धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग. सूरज नावाचं वादळ. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. त्या रिजन मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. होम ग्राउंड वरती निश्चित जबरदस्त बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते सूरजची. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये रेडी आहेत, अर्थात अमोल यांनी देखील चांगली सुरुवात केली. 34 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना शिवशक्ती सुरूर संघासाठी जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. यावेळेस पात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. डॉट बॉलने देखील कॉन्फिडन्स वाढू शकतो. हा मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. पुन्हा एकदा याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. धावफलकावरती 34 धावा तब्बल. 70 धावांचं लक्ष आहे. अजूनही 18 बॉल आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं अमोल कदम यांनी एक ओव्हर टार्गेट केली त्याच पद्धतीनं ही ओव्हर देखील टार्गेट केली गेली आणि या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आले. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती अमोल कदम परफेक्ट ऑलराऊंडर आहेत आणि स्वतःच्या वरती 3 ओव्हर ठेवली आणि ते बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॅटिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर मॅन इन फॉर्म मध्ये असणारा खेळाडू सूरज मोहिते. जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. सूरज यांनी 6 बॉल 22 बनवलेले आहेत. सुपर क्लासिकल मॅच. 38 सर्कलच्या बाहेर पाहिलं तर आता क्षेत्ररक्षण फैलावले कारण आपण पाहतो इथं पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप लॉंग ऑफ आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. जबरदस्त मॅच. दोन्ही संघांमध्ये उत्साह, दोन्ही संघांचे पाठीरागे, अगदी मैत्रीपूर्ण लढाई आहे कारण हे दोन्ही संघ अनेक स्पर्धा एकत्र खेळत असताना आपण पाहिलेलं आहे. कोलवर टप्प्याचा बॉल आहे. यावेळेस फटका फसलाय का? ऑन साइडला स्ट्रोक आहे आणि हा बॉल देखील डगआउटला सलामी देणारा षटकार येतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सूरज मोहिते सेट ऑन फायर. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. आणि 40 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. उजरडे संघाचा विचार केला तर कमबॅकसाठी 1 विकेट कंप या ठिकाणी कमबॅक करण्यासाठी महत्वाचे आहे. यावेळेसचा खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ही खासियत आहे अमोल यांची. व्हेरिएशन करणं जाणतात. 16 बॉल आणि 30ची गरज. व्हॉट मॅच यार. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस इलेव्हेशन मिळाले. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. कॅचचा प्रयत्न फसला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चालला. 4 धावांसाठी येतोय चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना पडेगा. चार धावांच्या मदतीने तब्बल 44 धावा. परों को खोले जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ के आसमान देखता है. ते परों को निश्चित खोललं गेले. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत. पहा उजरडे संघ देखील सहजासहजी मॅच न सोडणारा संघ म्हणून ओळखला जातो. ओ यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ओ हो फटका फसला आणि विकेट. फुल टॉस बॉल वरती बीट झालेत. सूरज मोहिते आता बाद झाल्यानंतर मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. लोअर फुल टॉस व्हेरिएशन, चकवणारी गोलंदाजी
अगदी फुल टॉस होता, परंतु फटकाच खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज यांचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर तो बॉल सरळ त्रिफळाचीत झालाय. आणि आता मॅच ऑन दोन्ही संघांसाठी, कारण हार्ड हिटर फलंदाज बॅक टू पवेलियन. अगदी जबरदस्त खेळी, 10 बॉल आणि 32 धावांची सूरज यांची क्लासिकल खेळी मैदानाच्या आतमध्ये. आणि या खेळीचा अंत. अमोल कदम यासाठी जाणले जातात, कारण व्हेरिएशन आहे यांच्याकडे. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये रोहित. न्यू बॅटर मैदानामध्ये सज्ज होतील. 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. मॅच ऑन झाली आता पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट. इथं पहा स्विंग करून बॉल चाललाय, डॉट बॉल येतोय आणि विकेट पडल्यानंतर पहा थोडं प्रेशर, कारण किंवा नवीन बॅटर जो असतो त्याला सेट होण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. आणि त्याचसाठी अमोल यांनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि ती सफलता मिळवून दिली. 26 धावा अजूनही बनवायच्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ, 3 चा खेळ, शेवटचा बॉल. स्लोवर वन, बॉल हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. आउट ऑफ द पार्क. रोहितचा मॅग्नाफिसेंट हिट षटकार. आणि आता इथून पुढे मॅच अगदी जवळ आली. 12 बॉल आणि 20 ची गरज. 50 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत शिवशक्ती सुरूर संघाच्या. 50 रन्स आर ऑन द बोर्ड. अमोल बांदल आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर. षटक क्रमांक 4 मध्ये कुणाला आमंत्रित केलं जाईल? बारा बॉल आणि 20 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अप्रतिम मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या दिवसातल्या सगळ्याच मॅचेस इंटरेस्टिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या आधीची मॅच जर आठवली तर अगदी काटा टक्कर झाली. सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला आणि कवटे संघ विजयी ठरला. आणि ही देखील मॅच तितकीच जबरदस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन कॉन्फिडंट खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर अमोल. दोन खेळाडूंमधलं एक चांगलं बॅटल, परफेक्ट बॅटल आपण पाहू शकतो. दोन्ही खेळाडू परफेक्ट ऑलराऊंडर आहेत आणि या दोन खेळाडूंमधली तगडी फाईट. 12 बॉल 20 ची गरज. ही ओव्हर फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. ओव्हर नंबर 4 स्लॉग ओव्हर मधली ओव्हर. हा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल 2 धावांसाठी जाईल. अकरा बॉल आणि 18 ची गरज. जबरदस्त मॅच. हो, यावेळेसचा बॉल फटका फसला आहे. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाते. मॅच ऑन आहे. नितीन यांनी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10 बॉल आणि 17 ची गरज आहे. सुपर क्लासिकल हाय व्होल्टेज ड्रामा. शेवटला कोण टाकते रे चिक्या? शेवटला शेवट बॉलिंग ट्रॅक वरती नितीन आहेत. समोर रोहित यांनी देखील एक षटकार खेळलाय. बिग फाइट. अभी तो झाके. फटका फसलाय. बॅट फ्लो मधून बॉल निघून गेलाय. वाईट बॉल. रिव्ह्यू DRS. काय बंटी भाऊ, काय डिसिजन? सांगितलं नाही पण घ्यायचं नाही ना. त्याच्यात सांगितलं काय मॅच आधी? हो, मॅच आधी सांगितलं.
काय करायचं? नो रिव्ह्यू. चला मॅच चालू ठेवा. कमिटीचं डिसिजन आहे नो रिव्ह्यू. अंपायरचा डिसिजन आहे. ओके, रिव्ह्यू घेतला जातोय. बंटी भाऊ चेक करा. यस, थर्ड अंपायर डिसिजन येतो. इट्स अ डॉट बॉल. शफल करून बॅटच्या फ्लो मधून या ठिकाणी बॉल आलाय आणि हा डॉट बॉल आलेला आहे. थर्ड अंपायर बंटी चव्हाण यांच्याकडून निश्चित चांगला अंपायरिंग आपण कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील पाहतोय. त्यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कॅच पकडलाय आणि बिग विकेट डाऊन. महत्वाचा खेळाडू बॅक टू पवेलियन. फटका फसला. रोहित बॅक इन पवेलियन. मॅच मध्ये ट्विस्ट. पाहिजे आपण चर्चा करत होतो, सहजासहजी मॅच दोन्ही संघ सोडायला तयार नाहीयेत. सतरा धावांची गरज. 8 बॉल आणि रोहित आणि सूरज बाद झाल्यानंतर आता मैदानात आतमध्ये एक जमेची बाजू आहे की सेट फलंदाज अमोल आहेत आणि बॅटिंगसाठी 3G गौरव. 8 बॉल आणि 17ची गरज. कमबॅक करणारी ओव्हर आहे. नितीन यांनी खूप चांगली ओव्हर आतापर्यंत डिलिव्हर केली आहे आणि धाव फलकाला ब्रेक देखील लावला आणि रोहित यांची महत्वाची विकेट देखील आली आहे. 70 धावांचा महत्वाचा टप्पा पार करण्यासाठी शिवशक्ती सुरूर हा संघ प्रयत्न करतोय. आता कोण कोण खेळताय? तेजा बी कोण नाही का? यावेळेस घुटना टेक आणि सिक्सर देख. लाजवाब सिक्सर. आडव्या बॅटनं गौरव गवळीचा बेमिसाल अंदाज. षटकार. जबरदस्त मॅच आणि जबरदस्त मॅच मध्ये शिवशक्ती सुरूरचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. होम ग्राउंड आणि होम ग्राउंड वरती या खेळाडूंचं सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस आणि ते प्रॅक्टिस का महत्वाचं असतं हे आपण पाहतोय. अगदी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 7 बॉल आणि 11ची गरज आहे इथून पुढे. अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये, परंतु या षटकारानं सुरूर संघाच्या पवेलियन मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. मॅच ऑन आहे. 7 बॉल आणि 11ची गरज. हा बॉल देखील इम्पॉर्टंट. जबरदस्त मॅच चालू आहे. अगदी प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. प्रेक्षकांना अपेक्षित मॅच. हा फटका फसला आहे. त्यानंतर मात्र कोणती धाव घेण्यापासून रोखलं आणि पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे, कारण आता 6 बॉल आणि 11ची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये देखील इतक्या काटा लढती झाल्यात ना, आणि आजच्या दिवसामध्ये देखील एकदम या ग्राउंड वरती काटा लढती झालेल्या आहेत. 6 बॉल आणि 11ची गरज आहे. इंटरनेट वाले जो की त्याचा डबडे इथं पडले येणार होता जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोल बांदल वर्सेस अमोल कदम असं बॅटल असणार आहे. शिवशक्ती सुरूर वर्सेस ओझरडे वॉरियर्स. अमोल यांचा विचार केला तर आतापर्यंत अमोल बांदल यांनी अगदीच मोलाची साथ दिलेली आहे.
6 बॉल आणि 11ची गरज. जबरदस्त मैच चालू है. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है आज ही पता चलने वाला है. शिवशक्ती सुरूर संघाचा विचार केला तर या ग्राउंडवरती अनेक सामने खेळलेत, अनेक सामन्यांमध्ये चांगली भूमिका बजावली आहे. तर उजवडे वॉरियर संघाला देखील आतापर्यंत या ग्राउंडवरती अनेक सामन्यांमध्ये निश्चित प्रभावित केलेला आहे, अनेक सामन्यांमध्ये इथं कॅश प्राइज घेतलेला आहे. त्यामुळे 2 प्रस्थापित संघांच्या विरोधामध्ये यावेळेस स्ट्रोक ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव मिळते. 1 के 7 कहानी आगे, 1 के 7 कारवा आगे. 5 बॉल आणि 10ची गरज. व्हॉट अ मॅच. जो षटकार आला नाही आधीच्या ओव्हरमध्ये त्या षटकाराने निश्चित मॅच ऑन झाली. पाच बॉल आणि 10ची गरज आहे. चला मॅच बॉल आलाय. जबरदस्त मॅच. प्रेक्षक वर्ग ही मॅच एन्जॉय करतायत. व्हॉट मॅच यार. ओ क्लीन बोल्ड. मॅच मध्ये ट्विस्ट. अमोल बांदल बॅक टू पवेलियन. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण असेल. निश्चित सेट फलंदाज आणि सेट फलंदाजाची विकेट आल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये थोडीशी कशमकश झाली आहे. एक चांगला कलगीतुरा. शुभम न्यू बॅटर. पहा मागच्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं ना तर शुभमची चांगली बहारदार पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी जरूर झाली, परंतु आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल आणि 10ची गरज आहे. अक्षय सर काय लग्नावर ना आलाय काय तसंच. हा नाही टॉस झाला की बावधनचा बुईन्स मयूर. 4 बॉल आणि 10ची गरज. आउटस्टँडिंग मॅच. बॅटिंग मार्क वरती शुभम. नवीन बॅटर आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ह्या धावा आपण पाहतोय. जबरदस्त मॅच आहे. प्रेक्षकांच्या चर्चा चालली आहे का पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, कारण ज्या पद्धतीने आता मॅच ऑन होते ना. बुईन संघ आपलं डिसिजन. बॉलिंग. प्रथम क्षेत्ररक्षणाचा डिसिजन कळवलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल पिडल केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल फरार. 6 धावांसाठी येतोय षटकार आणि मॅच आता ऑन. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. जबरदस्त मॅच. शुभमचा क्लासिकल अंदाज. पहिलाच बॉल बाहेर पाठवला आउट ऑफ द पार्क. ओहो व्हॉट अ मॅच यार. जल्लोष वेळे संघाचा देखील आणि शिवशक्ती सुरूर संघाचा देखील जल्लोष होतोय. 3 बॉल आणि 4ची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. व्हॉट अ मॅच यार. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. शुभम्स छा गया गुरु. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा स्ट्रोक. दुसरा देखील स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. शिवशक्ती सुरूर विन द मॅच. पहा बॉलिंगच्या माध्यमातून खलनायक होता, परंतु आता सुरूर संघाचं सेलिब्रेशन सांगतंय की ही मॅच किती महत्वाची होती. बलाढ्य ओझरडे संघाला नमवत असताना सेलिब्रेशन पहा.
खूप चांगली जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. बिग काटा लढाई, काटा टक्कर, शुभम देवडेचं शुभमचं सेलिब्रेशन. हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये आपण पाहतो बिग फाईट मध्ये शिवशक्ती सुरूर हा संघ जिंकलेला आहे. मनापासूनचं अभिनंदन. उजरडे टीम विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटून उठेन उद्या नव्याने, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. एक सुपर क्लासिकल लढाई, होम ग्राउंड वरती विजय आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील होणारा सामना भोईंज वर्सेस बावधन ए. दोन्ही संघांनी त्वरित तयार राहायचंय. भोईंज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. बावधन संघाने आपले दोन्ही फलंदाज तयार ठेवायचेत. सामने वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचंय.